नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. नैसर्गिक आपत्ती हे माणसावरचं फार मोठं संकट आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला निसर्गाचं रौद्र रूप आपण सगळेच जण बघत असतो. घर, शेती, वाडी, परिसर, उपजीविका अगदी सारं या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला उद्ध्वस्त होतं. अशा वेळेला या आपत्तीतून वर येण्यासाठी निर्मितीचं बळ देणारे हात आपल्याकडे असायला लागतात. आपत्तीग्रस्तांना मदत करणं, सगळ्या महिलांना एकत्र आणणं, त्यांना शेतीचं प्रशिक्षण देणं या संपूर्ण कार्यात गुंतलेल्या दोन सखी आज आपल्याला भेटणार आहेत आणि त्यांचा हा प्रवास झाला हे आपल्याला सांगणार आहेत. पण तत्पूर्वी बघूया आजचा आपला विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर, निर्धाराची महागाथा प्रवास, जिद्द आणि संकल्पपूर्तीचा. हा जो प्रवास आहे, हा प्रवास नेमका कोणी केलेला आहे, कसा केलेला आहे, कोणत्या कोणत्या आव्हानांना त्या सामोऱ्या गेलेल्या आहेत, हे सगळं आजच्या या सखी सह्याद्रीच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर दोन तज्ञ सखी इथे आलेल्या आहेत. आज आपल्या बरोबर आहेत नसीम शेख आणि गोदावरी क्षीरसागर. तुम्हा दोघींचाही कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि आज खरंच एकंदरच आपण आपत्तीग्रस्तांना कशा पद्धतीने मदत करू शकतो, त्यातही भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतीचं महत्त्व पटवून देऊन पुन्हा एकदा शेती कार्याला कसं काय लावू शकतो, हे सगळं आपल्याला त्या सांगणार आहेत. तत्पूर्वी त्या दोघींचाही परिचय करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगते. नसीम शेख यांच्याविषयी सांगायचं तर ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या कार्यरत आहेत. 2 दशकांहून अधिक काळ त्यांनी तळागाळातील महिलांना संघटित करून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. 1993च्या लातूर भूकंपानंतर नसीम शेख यांनी प्रभावित गावातील 500हून अधिक महिलांना एकत्र आणले. 2005 मध्ये कम्युनिटी हेल्थ म्युच्युअल फंड त्यांनी सुरू केला. भारतभरातील 5 लाखांहून अधिक महिलांचं सक्षमीकरण त्यांनी केलेलं आहे आणि त्या करता येत आहेत. शेती करण्यास त्यांनी उद्युक्त केलं. फार महत्त्वाचं म्हणजे प्रेमा गोपालन यांनी सुरू केलेल्या या संस्थेच्या स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेचं काम पुढे नेण्याचं काम नसीमजी करतायत. पुन्हा एकदा नसीमजी आपलं स्वागत करते. तसाच आज आपल्याबरोबर दुसऱ्या तज्ञ सखी आहेत गोदावरी क्षीरसागर. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर सखी फेडरेशन सोबत विजयलक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनीच्या त्या संचालक आहेत. अनेक महिलांचं सक्षमीकरण शेतीच्या अनुषंगाने, शेतीच्या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी केलेले आहे. SSP सोबत जोडल्या जाऊन शेतीसाठीचं मॉडेल तयार केलं आणि सेंद्रिय शेतीचं महत्त्व त्यांनी ग्रामीण महिलांमध्ये रुजवलं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमांच्या बाबतीत निवेदन सुद्धा केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे. ग्लोबल अँबॅसेडर म्हणून त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. खूप महत्त्वाचं म्हणजे दुष्काळात पावसाचा थेंब हे त्यांच्या जीवन प्रवासावरचं आधारित पुस्तक आपल्याला गुगलवरती सुद्धा वाचायला मिळेल आणि आज या दोन्ही सखी आपल्याला या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण बोलतोय निर्धाराची महागाथा, प्रवास, जिद्द आणि संकल्पपूर्तीचा या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत नसीम शेख आणि गोदावरी क्षीरसागर. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुन्हा एकदा दोघींचं स्वागत करते आणि मी सुरुवात करते नसीमजी आपल्यापासून. ज्या वेळेला 1993 मध्ये हा इतका मोठा भूकंप झाला, ही खरं तर फार मोठी नैसर्गिक आपत्ती आणि आपत्तीतून सगळ्या महिलांना एकत्र आणणं, त्यांना एकंदर शेतीचं प्रशिक्षण देऊन हे कार्य करायला प्रवृत्त करणं, उद्युक्त करणं, प्रोत्साहन देणं, हा इतका प्रदीर्घ प्रवास आहे की याला नक्कीच आपल्याला वेगवेगळे आव्हानं आले असतील. मग मुळात प्रश्न हा आहे की या कार्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली, काय सांगाल? मी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण करत होते, मी माझं मास्टर्स करत होते, त्यावेळीच आमच्या भागामध्ये लातूरमध्ये अर्थक्वेक झाला आणि तिथे मला व्हॉलंटियर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या काम करत असताना मला स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेमध्ये काम करण्याची पण संधी मिळाली. आणि तिथून मला प्रेरणा अशी मिळाली की मी माझी आईकडे आणि बाकीच्या महिलांकडे मी बघतच होते की महिलांचं जीवनमध्ये खूप काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मला काम करायचं होतं. आणि ते प्रश्नाचं उत्तर मला स्वयंशिक्षण प्रयोगमध्ये मिळालं, कारण की स्वयंशिक्षण प्रयोग महिलांना केंद्रित करून महिलांचा सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या पुढाकारातून विकासासाठी प्रयत्न करत होते. बरं. आणि स्वयं शिक्षण प्रयोग जी प्रेमा गोपालन यांची ही खरं तर मुख्य संस्था, त्याविषयी काय सांगाल?
प्रेमाताईचं असं एक उद्देश होता, जिला आपण असे म्हणतो की विजन होता, की ते प्रत्येक महिलांमध्ये एक उद्योजक बघत होते, एक नेतृत्व करणारी महिला म्हणून बघत होते. आणि त्यांचा हा विश्वास होता की जर महिलांना संधी मिळाली तर विकास नक्कीच होईल. आणि त्यांच्या माध्यमाने आणि मला स्वतःला बी तो एक विचार माझ्यामध्ये बी होता की महिलांना आपण नेहमी मागे बघतो, तर स्वयंशिक्षण प्रयोगमध्ये हे एक संधी महिलांना दिली गेली की महिला कसे पुढाकार घेऊन नेतृत्व करून विकासाचा मार्ग स्वतःसाठी शोधतील आणि आपल्या जे कुटुंब आहेत आणि त्यांच्या समाजामध्ये जे इतर महिला आहेत त्यांना मदत करतील. नक्कीच. मला वाटतं काम करताना एखादी आपत्ती आली तर त्याच्यातून उभं राहणं हे तर खरंच फार मोठं आव्हान आहे. आणि म्हणूनच मला आता गोदावरीताई आपल्याकडे यायचं आहे की एक सामान्य ग्रामीण महिला खरं तर वेगळं काही करणं किंवा वेगळं काही घडेल असं आपल्याला वाटलंही नसेल, पण सामान्य महिला असताना सुद्धा SSPची याच्यामध्ये काय भूमिका आहे आणि आपला हा प्रवास नेमका कसा आहे, काय सांगाल? नमस्कार. सगळ्यात अगोदर सखी सह्याद्री वाहिनीला धन्यवाद की या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं. आणि माझा जो प्रवास आहे तर खूप संघर्षातून झालेला आहे. मी स्वतः स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेसोबत गेली 26 वर्ष झालं मी जोडलेली आहे. आणि माझा प्रवास जो आहे तर तो संघर्षाचा आहे. आणि ज्या वेळेला माझं कमी वयामध्ये लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझं माहेर तुळजापूर तालुक्यामध्ये गंधोरा आहे आणि सासर भूम तालुक्यामध्ये अंजनसोंडा आहे. तर कमी वयामध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी म्हणजे माझ्या ज्या क्लासमेट होत्या तर त्यांचं लग्न पण झाले नव्हतं आणि माझे मिस्टर एक्सपायर झाले 4 वर्षानंतर. आणि हे परिस्थितीमध्ये कारण मला असं वाटायचं की माझ्या मैत्रिणीचं लग्न झालं नाही आणि माझ्यावर ही वेळ आली. तर मला ह्याच्यामध्ये माझी जी आई आहे तर माझी आई स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या बचत गटामध्ये, कारण संस्थेचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटाचं होतं आणि गटामध्ये आई होती. आणि मग आईला नेहमी वाटायचं की हिला घरातून बाहेर, कारण माझ्या सुरुवातीचा जो काळ होता 1-2 वर्षाचा तर मी खूप म्हणजे मानसिक झालेली होते. तर त्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी मला माझ्या आईचे खूप प्रयत्न होते की हे घराबाहेर निघायला पाहिजे. आणि कारण मला 2 मुलं आहेत आणि त्या मुलाचं भवितव्य कसं होणार, तर ह्याच्यासाठी मला आईनं बाहेर काढलं. पण आई माझी गटामध्ये होती आणि तिला वाटायचं की हे बाहेर निघाली तर 4 महिलांमध्ये आली तर. आणि स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे जे कार्यकर्ते होते तर बाळासाहेब काळदाते, नशीमताई, तर ह्यांना वाटायचं की हे जर घरामध्ये राहिली तर हे कसं करेल. आणि त्यांनी मला खूप शिकवलं की म्हणजे माझ्यावर जे परिणाम झालेला होता तर मी लिहू पण शकत नव्हते, वाचूही शकत नव्हते आणि लोकांमध्ये येऊन बोलू पण शकत नव्हते. पण ह्या काळामध्ये मला त्यांनी जे शिकवण्याचा प्रयत्न केला की तू घराबाहेर निघाला पाहिजे, 4 महिलांमध्ये यायला पाहिजे, 4 महिलांमध्ये बोलतं झालं पाहिजे. आणि मग पूर्ण त्याचं शिक्षण जे आहे, जसं की लहान बाळाला हाताला धरून 3 वर्षापर्यंत धरून चालवलं जातं, तसं मला स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेने पूर्ण त्याच्यात मार्गदर्शन केले. आणि तिथून मग मी सुरुवातीचे 6 महिने मी स्वतः शिकले आणि 6 महिन्याच्या नंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि हे काम करत असताना ज्या वेळेला घराबाहेर पडले तर त्यावेळेला बाकीचे जे जवळपासचे गाव आहेत ग्रामीण भागामधले, तर त्या गावामध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की मी एकटीच दुःखी नाही, तर माझ्यासारख्या अनेक महिला आहेत आणि त्या महिलांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मला नेहमी संस्थेमधून मार्गदर्शन मिळत गेलं आणि मग मी कामाला सुरुवात केली. नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही उल्लेख केलात की लिहिता वाचताही येत नव्हतं आणि अशी सखी अनेक देशांमध्ये आज तिने पर्यटन केलंय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने नेतृत्व केलंय. हा मला वाटतं खरंच हे सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. उद्या तरी याच्याविषयी आपण बोलूया, पण आता मी नसीमजी आपल्याकडे येते की आपण जे म्हणतोय SSP आणि आपण तयार केलेलं मॉडेल, तर मला याच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे की नक्की हे मॉडेल काय आहे, कसं आहे आणि कुठल्या परिस्थितीत तयार झालं, काय सांगाल? जसे आपण बघतो की भारतामध्ये आणि इव्हन महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये महिलांची परिस्थिती खूप म्हणजे कठीण आहे. आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती, ह्या दोन्ही आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवरती मात करण्यासाठी स्वयंशिक्षण प्रयोगचा हा कार्यक्रमच आहे की महिलांना सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना त्यांच्या नेतृत्वातून विकास कसे करायचा.
त्यासाठीचे आमचे वेगवेगळे म्हणजे जसे लातूर अर्थक्वेकमध्ये पहिल्यांदा त्यांना बांधकामाच्या कामामध्ये त्यांचा समावेश केला गेला आणि ते सरकार आणि शासन आणि समाजाच्या मध्ये दुवा म्हणून काम करत होते. आणि पहिल्यांदा जेव्हा हे काम केले तर त्यांना स्वतःलाच हे रिअलाइज झाला महिलांना की ते खूप काही करू शकतात, त्यांच्यामध्ये खूप काही क्षमता आहे. तर स्वयंशिक्षण प्रयोगच्या कामातून आम्ही त्यांना संघटित केले, म्हणजे त्यांना बचत गटाच्या प्रवाहामध्ये आणलेत आणि छोट्या बचतीतून त्यांनी मोठे उद्योग कसे करतील, व्यावसायिकमध्ये कसे जातील. आणि करत करत 2012 मध्ये आणि 12 ते 15चा जे दुष्काळाचा पिरियड होता त्यामध्ये आम्ही बघितले की महिलांच्या कुटुंबामध्ये खूप लोक आत्महत्या करतात आणि कर्जबाजारी झालेले आहेत आणि खाण्यापिण्यासाठी अन्न व्यवस्थित उपलब्ध नाहीये, कारण की सगळे लोक ऊस आणि सोयाबीन सारखे कपास घेतात. तर महिलांच्या माध्यमानेच आम्ही असा एक मॉडेल तयार केले जिला आपण इंग्रजीमध्ये जर बोलले तर विमेन लेड क्लायमेट रिझिलियंट शेती असे म्हणतो आणि सखी अन्न सुरक्षा शेती मराठीमध्ये. तर तिचा उद्देशच असे होता की शेतीतले कामामध्ये 80% काम महिला करतात, पण त्यांचा सहभाग शेतकरी म्हणून होत नाही. तर त्यांना शेतकरी म्हणून ओळख मिळावी आणि त्यांच्या कुटुंबाला पुरेसा सुरक्षित अन्न मिळावा आणि त्यांनी त्यांच्या जे नॉलेज आहे, त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान वापरून स्वतःला आणि इतरांना मदत करायला पाहिजे. नक्की याविषयी आपण अधिक बोलूया. आपण एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की अपयशानंतर ही हार न मानणाऱ्या व्यक्तींची काही उदाहरणं आहेत का, तुम्ही काय सांगू शकाल याविषयी? नक्की नक्की. मला वाटतं आपण गोदावरी तरी आपल्याकडे येऊया. गोदावरी ताई, प्रश्न हा आहे की ते जसं म्हणाले की अपयशातून वर येणाऱ्या महिला, आपण अनेक गावांमधूनही काम केलेलं आहे, अनेक महिलांसोबत काम केलंय, असा काही अविस्मरणीय अनुभव या अनुषंगाने सांगता येईल का आणि अशी काही उदाहरणं देता येईल का? आपण तर स्वतः एक उदाहरण आहात, पण अजून काही उदाहरणं सांगता येतील का? बऱ्याच अशा महिला आहेत की अपयश म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर जे आलेलं संघर्ष आहे तर त्या संघर्षावर मात करून त्या महिलांनी त्यांचं स्वतःचं कुटुंब सुधारणा केलेली आहे आणि गावात इतर महिलांसाठी पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या कुटुंब म्हणण्यापेक्षा जसं कुटुंबामध्ये मुली आहेत, मुलांचं शिक्षण आहे, घरची जबाबदारी आहे, अशा बऱ्याच महिला आहेत की त्या पुरुष करत नव्हते त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये करून त्या आज यशस्वी आहेत. आणि आपण काम करत असताना आलेला एखादा अविस्मरणीय अनुभव किंवा काही प्रसंग महत्त्वाचा काही सांगता येईल? असे बरेच आहेत. गेले 26 वर्ष झालं ह्या प्रवाहामध्ये आहे. तर वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातून जसं गाव पातळीवर जाताना आता आमचं काम तरी महिलांसोबत आहे आणि गावामध्ये आहे. तर आम्ही वेगळे वेगळे कार्यक्रम असतील महिलांसोबतचे आणि त्यासोबत काही महिला असतील, बरेच ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालेले आहेत महिलांना घेऊन. आणि जसं की गाव पातळीवरचे ग्राम स्वच्छता अभियान असेल, हुंडाबंदी असतील, शासनाचे वेगळे वेगळे कार्यक्रम असतील, तर ह्याच्यामध्ये आम्ही महिला कशा सहभागी होतील आणि ह्या महिलांना घेऊन तिथपर्यंत आपण कसं पोहोचता येतील, तर हे आम्ही जास्त त्यांना त्यांच्यासोबत केले. नक्कीच. नसीमजी, स्वयं शिक्षण प्रयोग आपण म्हणतोय, ही संस्था आणि काम करतात अनेक महिला त्याच्यामध्ये, तर त्यांच्या आयुष्यात या संस्थेमुळे काय बदल घडले असं आपल्याला वाटतं? जसे स्वयंशिक्षण प्रयोग ही एक महिलांसाठीची एक संधी आहे असे मला वाटते, कारण की ती संधी माझ्यापासून सुरुवात झाली आणि इतर महिलांपर्यंत आणि अनेक लाखो महिलांपर्यंत ही संधी पोचलेली आहे. या स्वयंशिक्षण प्रयोगच्या माध्यमाने जे महिला आमच्या नेटवर्कमध्ये आलेत किंवा आमच्या साखळीमध्ये आलेत, त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे सर्वात पहिलं तर त्यांना आत्मसन्मान आणि आत्मविश्वास, म्हणजे आत्मविश्वास मिळाला की आत्मसन्मानकडे ते आणि सोबतच त्यांची आर्थिक परिस्थिती आणि स्वतः महिलांच्या हातात पैसा आला आणि त्या पैशाचा उपयोग त्यांच्या कुटुंबामध्ये विशेष करून मुलींच्या शिक्षणावरती त्या पैशाचा उपयोग झाला. सोबतच कुटुंबामधली जे राहण्याची व्यवस्था असते किंवा व्यवसाय उद्योग आहे, शेतीमध्ये सुधारणा आहे, तर हे सर्व गोष्टीमध्ये खूप काही बदल आहे. जसे मी बघते की ज्या महिलांना आता आत्मसन्मानाचे जर उदाहरण मला द्यायचं असेल
तर आमच्याकडे एक अर्चना भोसले म्हणून एक ताई होते, बरं. जे जेव्हा आमच्या बचत गटामध्ये येण्याचा पूर्वी त्यांच्या कुटुंबामध्ये असं होतं की हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांना बोलवायचं नाही कोणी, कारण की त्यांच्याकडे चांगले दागिने नाही आहे आणि साडी नाही आहे. पण जेव्हा आजचं जर उदाहरण बघितले आपण 10-15 वर्षानंतर, तर आता त्यांना तालुक्यातले MLA सुद्धा बोलवतात मीटिंग्समध्ये आणि गावामधली सर्व ग्रामपंचायत त्यांना विचारून निर्णय घेते. म्हणजे हे इथपर्यंत बदल आहे. महिलांचं म्हणजे सक्षम महिलांचा मान सन्मान कसे वाढतो जर ती स्वतः प्रयत्न केली आपल्या बदलाची. नक्कीच मला वाटतं स्त्रीने स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी या संस्था आणि मार्गदर्शन हे आपल्याला मिळत राहतं. आता याच मुद्द्याच्या अनुषंगाने मी गोदावरी ताई आपल्याला प्रश्न विचारणार आहे की महिलांचं संघटन करणं आणि ते सुद्धा आपत्तीच्या वेळेला, तर ही खरं तर फार कठीण गोष्ट आहे. कारण एकंदरच महिलांना होणारा विरोध त्यांच्या कुटुंबातून ग्रामीण स्तरावरती तर हा खूप मोठा असतो. तर समूह संघटनाच्या वेळेला लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि कुठल्या कुठल्या बाबतीत आपल्याला विरोध झाला, काय सांगाल? तसं तरी विरोध म्हणजे गावातून विरोध बऱ्याच वेळेला, कारण महिला एकटी घराबाहेर फिरणं. पूर्वीच्या काळामध्ये तर असं होतं की महिला घरातून बाहेर पडणं म्हणजे माहीतच नव्हतं जास्त लोकांना, तर तिथं विरोध भरपूर आला. पण कुटुंबाचं जर सपोर्ट असेल, माझ्या कुटुंबाने मला भरपूर सपोर्ट केला, त्याच्यामुळं जास्त हे नाही झालं. ज्यावेळेला आपण चांगलं काम करतात आणि ते काम लोकांपर्यंत पोहोचतं तर त्यावेळेला विरोध होत नाही. आणि मग माझ्या बाबतीत तेच झालं की मला विरोध कमी झाला आणि काम करायला मला सपोर्ट मिळाला. कुटुंबाने सपोर्ट केला, गावातील लोकांनी केला आणि इतर ज्या काही महिला आहेत त्या महिलांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे हे काम इथपर्यंत घेऊन जाण्यासाठी. आणि संघटन म्हणलं तर पूर्वी काय होतं की महिला घराबाहेर पडतच नव्हत्या, म्हणजे कुठल्याच मीटिंग नसायच्या, काय नाही. पण ज्यावेळेला आम्ही स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेनं बचत गटाचं काम चालू केलं आणि बचत गटातून महिलांचे खूप मोठ्या प्रमाणावर बचत गट स्थापन केले आणि त्यातून महिलांना आर्थिक सपोर्ट कसा करता येईल किंवा बचत कशी करता येईल त्यांची, कारण 20 रुपये बचतसुद्धा महिलांकडे नसायची आणि ते पुरुषांकडून त्यांना मागून घ्यावं लागायचे. पण 20 रुपये घेण्यासाठी त्या मागितल्या की ते देत नव्हते आणि मग आम्ही ठरवलं की आत्ता आपण काहीतरी कुठंतरी त्यांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी त्यांचा छोटा मोठा बिझनेस असायला पाहिजे. म्हणून मग आम्ही महिलांना त्यांना बिझनेसमध्ये उतरवलं, व्यावसायिकतेकडे. मग ते कुठलेही व्यवसाय असतील, घरात असणारे व्यवसाय असतील, शेतीपूरक व्यवसाय असतील, हे व्यवसाय आम्ही त्यांना करायला दिले आणि त्यातून महिलांच्या हातामध्ये पैसे आले. जोपर्यंत महिलांच्या हातामध्ये पैसे येत नाहीत तोपर्यंत महिला निर्णय घेऊ शकत नाहीत. मग कुठलेही निर्णय जे असतील, मुलींचं शिक्षण असेल किंवा कुटुंबातले कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर महिलांकडे पैसे असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती असायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आम्ही महिलांना देत गेलो. हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे की कुठलाही उद्योग सुरू करताना तो कशा पद्धतीने सुरू करायला पाहिजे हे तुम्ही आत्ता सांगितलं की तो शेतीपूरक उद्योग असेल, लघु उद्योग असेल, मुळात तिथे येईपर्यंतच्या विरोधाला तोंड देणं आणि त्या महिलेचं संघटन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. एक आपल्याला फोन येतोय कार्यक्रमामध्ये, आपण तो घेऊन मग पुढे जाऊया. प्रियंकाजी आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, हॅलो, बोला. सखी अन्न सुरक्षा शेती महिलांच्या नावावर असते का? काय काय? सखी अन्न सुरक्षा शेती महिलांच्या नावावर असते का? अन्न सुरक्षा शेती महिलांच्या नावावर असते का? आपण याच्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. निर्धाराची महागाथा, प्रवास, जिद्द आणि संकल्पपूर्तीचा आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत नसीम शेख आणि गोदावरी क्षीरसागर. ब्रेकपूर्वी आपल्याला प्रियंकाजीने एक प्रश्न विचारला होता अन्न सुरक्षा शेती संदर्भात की ती महिलांच्या नावाने असते का? नसीमजी काय सांगाल? तसे बघायला गेले तर ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की 80% काम शेतीतलं महिलाच करतात, पण त्यांच्या नावाने शेती नाही आहे. आम्ही जेव्हा 2012-13 कामाला सुरुवात केली शेतीविषयी, त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की 13% महिलांपर्यंत शेती त्यांच्या नावाने आहे. आणि आज आमच्या कामातून महिलांनी जेव्हा स्वतःच्या कुटुंबाला कन्व्हिन्स केले, त्यांना समजून सांगितले की मला शेती का द्यायला पाहिजे,
तर आज आमच्याकडे 39% महिलांच्या नावाने जमीन आहे आणि सखी अन्न सुरक्षा शेती ते स्वतःच्या नावाची जमिनीवरती बी करतात आणि कुटुंबाच्या जमिनीवरती बी करतात, कारण की उद्देश आपला फक्त नावावरती जमीन करून घ्यायचं नाहीये, तर कुटुंबाची अन्न सुरक्षा बी करायचे आहेत आणि सोबत आपल्या वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये होणारे जे बदल आहे तिचा उपाययोजना सुद्धा सखी अन्न सुरक्षा शेतीच्या माध्यमाने आपण प्रयत्न करत आहोत. नक्कीच. मला याच दृष्टीने अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आजही तुम्ही म्हणालात तसं की 13 वरून हे प्रमाण जवळजवळ 39 म्हणजे इतक्या 3 पट वाढलंय आज, पण हे करताना सुद्धा आजही ग्रामीण महिलांच्या अनेक समस्या आपल्याला अडचणी दिसून येतात, तर त्या कोणत्या आहेत आणि त्यावर आपण कशी काय मात करता? जसे 1993 मध्ये जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली होती त्यावेळीचे प्रश्न, ग्रामीण महिलांचे प्रश्न असे होते की त्यांच्या हातात पैसा नव्हता, त्यांना शिक्षणाची संधी कमी होती. त्यावेळेस जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली होती तर मला वाटते 37% महिला शिक्षण घेत होते आणि ते बी शिक्षण त्यांचं 7वी 8वी पर्यंत होता. पण आज आमच्या जिल्ह्यामध्ये आपण बघितले तर महिलांचं शिक्षणाचं प्रमाण जवळपास 74% पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आजचे जे प्रश्न आहेत करंट जर आपण विचार केले तर महिलांचे प्रश्न आज बी सामाजिक प्रश्न आहेत. काही जे म्हणजे नवीन लग्न झालेले मुलींना किंवा मुलगी जेव्हा 12वी 13वी शिकते तिच्या पुढचे तिला सामाजिक बंधन तिला आज बी आहेत. आणि जेव्हा एखादी महिला व्यवसाय करायला निघते किंवा शेतीमध्ये काम करायला निघते तर शेतीमध्ये काम करत असताना त्यांच्याकडे शेतीचं सातबारा नसल्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांना शासकीय योजना घेता येत नाही, स्वतःचे निर्णय घेता येत नाही किंवा बँकेतला लोन घेता येत नाही, कारण की बँक सुद्धा सिक्युरिटी विचारते. हा झाले. आणि व्यवसाय करायला निघाले तर त्यांना कमी व्याजदराचा पैसा मिळणं, टेक्नॉलॉजी ॲक्सेस मिळणं, मार्केटची व्यवस्था त्यांच्यासाठी, हे सर्व जे प्रश्न आहेत या प्रश्नावरती मात करत करत त्यांना पुढे जावं लागतंय. असं नाही की हे व्यवस्था त्यांच्यासाठी एकत्र आहे, पण स्वयंशिक्षण प्रयोगच्या माध्यमाने आम्ही हे सर्व प्रश्नावरती मात कशा पद्धतीने एकत्र येऊन करू शकतात ते प्रयत्न आमचे चालू आहे. एका बाजूनी त्यांचं कौशल्य आणि नॉलेज वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत की त्यांचं सोबतच इकोसिस्टम त्यांच्यासाठी कसे काम करेल, की बँक कसे त्यांना रिस्पॉन्स करेल, बाजारपेठ कसे रिस्पॉन्स करेल, तर त्यासाठीची व्यवस्था आम्ही निर्माण केलेली आहे. तिचं उदाहरण म्हणून मी एक सांगते की महिलांना बाजारपेठ उपलब्ध नाहीये, म्हणून आम्ही महिलांच्या पुढाकारातूनच फार्मर्स प्रोड्युसर कंपनीज तयार केलीत की जेणेकरून महिलाच स्वतः पुढाकाराने मार्केटची व्यवस्था निर्माण करायला पाहिजे आणि महिलांना मदत करायला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं हे कुठेतरी महत्त्वाचं वाटतं आपल्याला. आणि आता एक मुद्दा तुम्ही म्हणालात की आपल्याला वाटतं की शेती करणं ही किती सोपी गोष्ट आहे, पण या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा सुद्धा या निमित्ताने करायला लागतो की आपण तयार केलेला माल नेमका कुठे विकायचा आहे, कशा पद्धतीने विकायचा आहे, मग त्याच्यासाठीची आर्थिक गरज काय लागणार आहे, ती कुठे पूर्ण होईल. तर मी गोदावरी ताई आपल्याकडे येते आणि याच बाबत आपल्याला विचारू इच्छिते की आर्थिक स्वावलंबन हे SSP ने कसं काय शक्य केलं आणि कशा पद्धतीने SSP याच्यात काम करते? ज्या वेळेला स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेने बचत गट स्थापन केले होते, पण पूर्वी काय होतं की सावकारी पद्धत जास्त होती, सावकाराकडून कर्ज घेणं आणि त्यातून मग व्याज जास्त जायचं आणि रक्कम तशीच राहायची. पण त्याच्यामध्ये मग संस्थेनं ठरवलं की आत्ता सखी फेडरेशन तयार करायचं आणि 1999 मध्ये सखी फेडरेशन प्रत्येक तालुक्याला एक फेडरेशन तयार केले आणि फेडरेशनच्या मार्फत ज्या काही बिझनेस करणाऱ्या महिला आहेत, व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत, तर त्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना कमी ह्याच्यामध्ये एक तर बँका त्यावेळेला जास्त म्हणजे खाते सुद्धा काढण्यासाठी आम्हाला खूप त्रास व्हायचा सुरुवातीला आणि मग कर्ज देणं हे तर खूपच लांबलचं होतं. म्हणून मग फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की आत्ता आपण आपल्या महिलांना, कारण महिलांची शेविंग खूप कमी असायची आणि मग त्यांच्या बचतीमधून त्यांना कर्ज मिळत नव्हतं, तर मग आम्ही बँकेत गेलं तर बँक पण लोन देण्यासाठी खूप कमी लोन मिळायचं किंवा मिळत पण नव्हतं जनरलच्या गटासाठी. आणि म्हणून मग आम्ही फेडरेशन स्थापन केल्यानंतर फेडरेशनच्या माध्यमातून महिलांचे काही शेअर्स जमा केले आणि शेअर्स करून त्यांना कर्ज म्हणण्यापेक्षा CRF फंड पण आम्ही त्यांना देतो, कम्युनिटी रिझिलियन्स फंड जे आहे. तर हा फंड आपत्तीच्या काळामध्ये किंवा महिलांनी केलेल्या कामासाठी तर ह्याच्यासाठी आम्ही वापरतात
आणि त्याच्यासाठी मग जास्तीची काय म्हणजे कागदपत्राची गरज नाही किंवा त्यांना कुठल्या गोष्टी बँकेत जावं लागत नाही किंवा नेहमी बाहेर कुठं जावं लागत नाही. तर त्यांना त्यांच्या गावातल्या आणि त्यांच्या गरजेनुसार तो आम्ही फंड त्यांना देतात. नक्कीच. मला वाटतं कारण आर्थिक प्रश्न हाच खरं तर फार महत्त्वाचा मुद्दा असतो या सगळ्यामध्ये. तेव्हा आपल्याला कुटुंबातूनही चांगल्या पद्धतीचा आधार मिळतो, पण तरीसुद्धा ही पैशाची अडचण ही असतेच. तर ही खूप चांगल्या पद्धतीने सोडवणाऱ्या संस्थासुद्धा आपल्याकडे आहेत. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊन मग पुढे जाऊया. आपल्याला श्रेया पाटील यवतमाळहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हां, माझं नाव श्रेया पाटील आहे. मी यवतमाळवरून आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्या महिलांना सहभागी करून घेण्यासाठी काय करतात? बरं. मला वाटतं त्यांचा प्रश्न खूप चांगला आहे, कारण अशा संस्थांकडे जाण्यासाठी एक मार्ग असायला लागतो की अशा संस्थांशी जोडलं जायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल. नसीमजी काय सांगाल? जसे आमच्या स्वयंशिक्षण प्रयोगमध्ये आम्ही संघटन या विषयावरती विश्वास करतो. त्यामुळे आम्ही महिलांना छोटे छोटे बचत गटाचे माध्यमाने एकत्र केलेत आणि त्या काळामध्ये 1997चा जे पहिला बचत गट तयार झाला आणि त्यानंतर आजच्या काळामध्ये जेव्हा आम्ही शेती ह्या विषयावरती किंवा व्यवसाय ह्या विषयाला धरून काम करतो तर आम्ही शेतकरी प्रोड्युसर कंपनी म्हणजे कंपनी बी बनवलीत आणि उत्पादन गट बी बनवलेले आहेत. महिला शेतकरी गट तयार आहेत. कारण की त्यांना जेवढं तुम्ही गटमध्ये ग्रुप्समध्ये आणतील तर जसे एकाची क्षमता आणि एकीचं बळ आपण जे म्हणतो ना, एकटे असणं आणि एकत्र असणं मध्ये फरक आहे. तर महिलांना कुठेतरी एकत्र करण्याची गरज आहे आणि तिच्यामध्ये आम्ही हे प्रयत्न करतो की गावामध्ये महिलांचं संघटन व्यवस्थित उभा राहायला पाहिजे आणि त्यांनी गावातल्या आणि महिलांच्या गरजांचा अभ्यास करून काम करायला पाहिजे. आणि ते काम करण्यासाठी लागणारी जे मदत आहे, जसे की त्यांना प्रशिक्षण पाहिजे, माहिती पाहिजे किंवा कुठल्या सरकारी योजनाबद्दलचा अजून डीपली माहिती पाहिजे, हे सर्व व्यवस्था आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो की त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि सोबत आम्ही एक असे की प्रत्येक गावामध्ये एक सखी नावाची महिला डेव्हलप केलेली आहेत, जिला आपण कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणतो किंवा गाव लीडर म्हणतो. तर गाव लीडरची कॉन्सेप्ट अशी आहे की ती गावात राहणारी आहेत आणि महिलांच्या जवळ राहणारी आहे, जवळची मैत्रीण आहे. यांच्या माध्यमाने त्यांचं संघटन आपण स्ट्रॉंग करतो आणि ते नेहमी महिला, शासन आणि संस्था ह्यांचा दुवा म्हणून काम करते. कारण की संस्थाचे जे कार्यक्रम आहे, संस्थामधले जे वेगवेगळे विविध कार्यक्रम आहे ते महिलांपर्यंत पोहोचवतात आणि सोबतच शासनाचे जे कार्यक्रम आहे ते बी महिलांपर्यंत पोहोचवतात. तर एक साखळीच्या माध्यमाने ते काम करतात. बरं, या संस्थेची सगळी माहिती आहे किंवा त्यांचा जो प्रश्न होता की त्यांना जोडलं जायचं असेल तर कशा पद्धतीने जाता येईल, की नेटवरती किंवा याच्यावरती आपली वेबसाईट आहे का? आपली स्वयंशिक्षण प्रयोगची www.swayamshikshanprayog.org ही वेबसाईट बी आहेत आणि आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 9 जिल्ह्यामध्ये ऑफिस आहे स्वयंशिक्षण प्रयोगचा. सोबतच आमच्या काही महिलांच्या यूट्यूब चॅनलवरती चांगले केस स्टडीज वगैरे आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. तुम्ही आम्हाला कधीही आउटरीच करू शकतात. कारण की स्वयंशिक्षण प्रयोग ह्यासाठीच बनवलेली आहे की स्वतः महिला एकत्र यायला पाहिजे आणि स्वतःच्या पुढाकारातून शिक्षण घेऊन, अनुभव घेऊन इतरांना मदत करायला पाहिजे. त्यासाठी स्वयंशिक्षण प्रयोग कधीही कुठलेही महिलांसाठी ते आमच्या नेटवर्कमध्ये जुळण्यासाठी तयार असेल त्यांच्यासाठी उभा आहे. नक्की. मला वाटतं ही खूप चांगलं आपण एक सगळ्या महिलांना आधार दिलाय की खरंच त्यांना जोडलं जाण्याची इच्छा असते आणि या माध्यमातून त्या जोडल्या जाऊ शकतात. आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत, तो आपण घेऊया. नमस्कार. 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 मला असं विचारायचं की तिथे आता त्या बायकांना जे शिक्षण देतात ना, तर ते तिथे मुलांचं तुम्ही संगोपन कसं काय करता? कारण मग मुलं आणि आई त्याच्यात खूप म्हणजे हे होतं की बाबा आता मुलांचं पुढे काय होणार, छोटी छोटी मुलं असतात, तर त्या बाबतीत आपण काय करू शकाल? कारण मुलांशिवाय आईशिवाय मुलं राहू शकत नाही काही वेळेला. आईलाही काहीतरी कामं करायची असतात. आपण काय करायचं त्या बाबतीत? नक्कीच. मला वाटतं या उत्तरासाठी मी गोदावरी ताई आपल्याकडे येते, कारण
आपण जेव्हा हा प्रवास सुरू केला तेव्हा आपलीही मुलं लहान होती, तर आज अशा अनेक महिला असतील की ज्यांची मुलं लहान आहेत आणि त्यांना आपण एका ठिकाणी प्रशिक्षण देताय, काम करायला सांगताय. मग मुलांचं संगोपन आणि शिवाय हे काम, मग याची सांगड संस्थेच्या माध्यमातून कशी घातली जाते, काय सांगाल? हां, प्रत्येक महिलांना मुलं आहेत, तर त्यांच्या गावात जे काही घरी कुणीतरी व्यवस्था करणारे आहेत, तर त्यांनी एकतर त्यांची जबाबदारी घरच्या कुटुंबाने घेतलेली आहे. आणि ज्या ठिकाणी नाही तर त्या ठिकाणी अशा अनेक महिला आहेत आमच्या की गावामध्ये एकटी महिला नाही तर तिच्यासोबत बाकीच्या महिला आहेत, तर त्या पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ग्रामीण भागामध्ये शेजारचे रिलेशन खूप चांगले राहतात. मी जरी बाहेर गेले तरी माझ्या बाळांना लक्ष ठेव असं जरी सांगितलं तरी ते शेजारी पण लक्ष ठेवतात आणि सगळ्यात अगोदर त्यांच्या घरचे जबाबदारी करतात. आणि जोपर्यंत लहान मुलं आहे तर ते मुलं पण घेऊन आमच्या महिला सोबत येतात. मीटिंगला असेल तर आम्ही त्यांच्यासाठी अगोदर संस्थेच्या माध्यमातून व्यवस्था करतात की त्यांना खायचं असेल, पेनं असेल आणि त्यांना बसण्याची वगैरे व्यवस्था करून त्या मीटिंगमध्ये पण सहभागी होतात. मला वाटतं ही कुठे अडचण नाहीये महिलांना, कारण आपलं मूल सांभाळणं, संगोपन करणं आणि तुम्ही म्हणालात तसं की शेजार धर्म पाळणं हे ग्रामीण भागात अजूनही तितकंच टिकून आहे आणि मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. नसीमजी आपल्याकडे येते. मगाशी आपण बोलताना उल्लेख केला होता हवामान बदलाचा. तर ज्यावेळेला आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायांचा विचार करतो त्यावेळेला हवामान बदलाचा या सगळ्या व्यवसायांवरती खूप जास्त प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. तर एकंदर हवामान बदलत असताना किंवा येणारी वादळं असतील किंवा ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, या सगळ्या काळात शेती करायला महिलांना प्रोत्साहित करणं किंवा हवामान बदलाच्या समस्यांना आपण कशा पद्धतीनं तोंड देता? जसे आम्ही शेती ह्या विषयामध्ये काम 2012 आणि 2015च्या दुष्काळानंतरच सुरुवात केली आणि तेव्हापासून आतापर्यंत हे काम कंटिन्यू चालू आहे आणि करत आहोत. आणि दरवेळीच अनुभवातून आम्हाला हे शिकायला मिळतो की आपल्याला जसे आपण म्हणतो ना की पूर्वी कल्पना घेऊन असा होऊ शकतो, मग आपली काय तयारी आहे, जिला आपण इंग्रजीमध्ये बोलायला गेले तर अडॅप्टेशन. की आता आपल्याला पूर्वतयारी म्हणजे प्रिपेअर्डनेस बी करायचं आहे आणि अडॅप्टेशन बी करायचं आहे. कारण की इतकं बदल आहे, इतकं अनपेक्षित बदल आहे. जसे आपण आमच्या भागाला जर आपण मराठवाड्याला जर आपण विचार केले तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक इमेज येतो की दुष्काळी भाग. बरोबर. पण ह्या वर्षी आम्ही असे अनुभवले धोधो पाऊस आणि म्हणजे पूर सारखा आला आणि इतकं भयानक परिस्थिती निर्माण झाली होती परंडा आणि भूम तालुक्यामध्ये की इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे घर वाहून गेले, शेती वाहून गेली, जनावर वाहून गेले, म्हणजे इतकी बेकार परिस्थिती. तर हे अनुभव म्हणजे वर्षानुवर्ष बदलत चालले आणि एका दिवसामध्ये आपण तिन्ही ऋतू अनुभव करू शकतो. सकाळी गरमी असते, रात्री थंडी असते, मध्ये पाऊस येतो. तर अशा परिस्थितीमध्ये शेती करणं खूप कठीण आहे. पण आपण शेती सोडू बी नाही शकत कारण की शेतीवरतीच आपला जीवन आधारित आहे. म्हणून आणि दुसरं शेतीचे जे कुटुंब आहे ते खूप अल्पभूधारक झालेले आहेत. म्हणजे शेती क्षेत्र कमी झालेलं आहे विभक्त कुटुंबामुळे किंवा पॉप्युलेशनचा इन्क्रीजमुळे. अशा परिस्थितीमध्ये महिलांनी जे उपाययोजना आम्ही आमच्या सखी अन्न सुरक्षा मॉडेल किंवा विमेन लेड क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चर मॉडेलमध्ये अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे की असे क्रॉप्स करायचं जिला पाणी कमी लागतं. बरं, मला वाटतं याच्याविषयी आपण बोलूया की हा प्रयोग आम्हाला समजून घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी एक फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला प्रताप सिंग काळे कोल्हापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हा नमस्ते, कोल्हापूरमधून प्रताप सिंह काळे बोलतोय, सामाजिक कार्यकर्ते. बोला. गोदावरी क्षीरसागर मॅडमना आणि तसेच नसीम शेख मॅडमना माझे 1-2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी सखी फेडरेशनचे कोणते प्रमुख प्रयत्न केले, हा एक प्रश्न माझा. आणि दुसरा प्रश्न नसीम शेख मॅडमना की ऊसतोड कामगार महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव मोठी समस्या आहे, या दिशेने स्वयं शिक्षण प्रयोगने कोणते बदल घडवले, अशी एक माझे 2 प्रश्न आहेत. या 2 प्रश्नांची उत्तरे मिळाली तर बरं होईल. नक्कीच नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तरं त्या देतील, पण तत्पूर्वी आपण आधीचा प्रश्न बोलत होतो की तुम्ही असे काही प्रयत्न केलेत की जे कमी पाण्यात सुद्धा पीक उत्पादनाचे काही प्रयोग आहेत, तर त्याविषयी आपण आधी बोलूया. तर म्हणजे आमच्या शेतीच्या कामाची सुरुवातच आम्ही तिथून केली की आपल्या भागामध्ये पाणी कमी आहे, तर आपण कोणते प्रकारचे पीक घ्यायला पाहिजे, ऊस घ्यायला पाहिजे का
इतर पिकं घ्यायला पाहिजे जे कमी काळामध्ये, जसे ऊसाला 12 महिने लागतात आणि इतर जे पीक आहे 3 ते 4 महिन्यामध्ये निघतात. आणि सोबतच भाजीपाला ही अशी पीक आहे ते कमी क्षेत्रामध्ये आणि कमी पाणीमध्ये आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो. तर हे सर्व जे पारंपरिक पिकं होते ती कसे परत येतील तिच्यासाठीच आमचे प्रयत्न आहे. सोबतच शेती करत असताना शेतीवरतीच फक्त न राहता आपण जिला आपण म्हणतो ना की शेतीपूरक व्यवसायामध्ये लोक कसे करायला पाहिजे की जेणेकरून त्यांची एक बाजूनी शेतीची इन्कम जर कमी झाली तर दुसऱ्या क्षेत्रातून बी ते उत्पन्न घेऊ शकतात. सोबतच पाणीचं संवर्धन, माती आणि पाणीचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये की जेणेकरून जे उत्पादन आहे, मातीची क्षमता चांगली झाली तर उत्पादन चांगला होऊ शकतो. फक्त जास्त पाणी दिल्यामुळे किंवा पाणीचा वापर जास्त केल्यामुळे शेती उत्पादन वाढत नाही. तर हे सर्व जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत शेतीच्या विषयामध्ये ते आमच्या पूर्ण मॉडेलमध्ये आम्ही महिलांना म्हणजे महिलाच महिलांना शिकवतात. जे अनुभवी महिला आहेत जसे गोदावरी सारखे, वैशाली सारखे, हे सर्व लोक त्यांच्या अनुभवातून दुसऱ्या महिलांना प्रशिक्षण देतात. सोबतच आम्ही युनिव्हर्सिटी जसे परभणी युनिव्हर्सिटी आहे, आमच्या तुळजापूरच्या KVK आहेत आणि आमचे जिल्ह्यातले जे कृषी अधिकारी आहेत ते सर्वांचं, कारण की सायंटिफिक नॉलेज बी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण हे सगळे प्रयोग अनुभवातून करतो तो सोबतच तिला सायंटिफिक नॉलेजची किंवा तांत्रिक माहितीची जोड देऊन मग पुढे जातो. मला वाटतं काळे साहेबांनी विचारलेल्याही प्रश्नाचं आपण इथे उत्तर दिलं की विद्यापीठाशी संलग्नता साधून संस्था काम करताना शिक्षणाचा जो अभाव आहे तो दूर करायचा कुठेतरी प्रयत्न करते आणि त्यांना प्रशिक्षण देते. त्यांचा अजून एक प्रश्न होता, त्याचं उत्तर आपण घेऊया, पण तत्पूर्वी इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, मी लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय निर्धाराची महागाथा, प्रवास, जिद्द आणि संकल्पपूर्तीचा. आणि या विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर आहेत नसीम शेख आणि गोदावरी क्षीरसागर. आपल्याला एक फोन येतोय, आपण तो घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आपल्याला बीडमधून विश्रांतीजी प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. किती महिला अन्न सुरक्षा शेती करतात व त्या नेमकं काय करतात? बर, नक्की आपण याविषयी बोलूया. फक्त तत्पूर्वी एक प्रश्न आपल्याला काळे साहेबांनी विचारला होता, तो मी आपल्याला विचारू इच्छिते. खरं तर मगाशी आपण याचं उत्तर दिलंय की सखी फेडरेशनच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा जो काही टप्पा आहे तो कसा काय महिला पूर्ण करतात. पण तरी आपण या बाबतीत थोडंसं मार्गदर्शन करावं, कारण आपलाही प्रवास हा याच माध्यमातून सुरू झाला आणि शिक्षणाचा मुद्दा आपण जर विचारात घेतला तर आपण नंतर शिकलेला आहात या माध्यमातून येऊन. काय सांगाल याविषयी? शिक्षण म्हणजे माझं शिक्षण खूप कमी झालेलं होतं. अगोदर 7वी होतं, मी नंतर मॅट्रिक केलं. पण शिक्षण मला कुठंच आडवं आलं नाही. म्हणजे जसं की मी आत्तापर्यंत जवळपास 21 देशामध्ये गेले, पण मला इंग्लिश लिहिता वाचता बोलता तिन्ही येत नाही. पण शिक्षण कुठंच आडवं आलं नाही. आणि ह्याच्यातून मला जिथं जिथं जाईल तिथं मी माझ्या भाषेमध्ये आणि जे आपण केलेलं काम आहे तर ते मांडण्याची मला संधी मिळाली आणि मी ते मांडत गेले. बरं, आता हा अनुभवही सांगा. देशोदेशी पर्यटन आपण उल्लेख केला, एवढ्या देशांचा, आणि तिथे फार अभिमानाची गोष्ट की आपण हे सगळं मराठीतून मांडलं. काय वाटलं त्यावेळेला की एवढ्या देशोदेशीचा प्रवास होईल का, कसा होईल, काही दडपण आलं का? एक तर मी म्हणजे गावातली महिला आणि कधीच घराच्या बाहेर न पडलेली, आणि ज्या वेळेला मला तालुका जिल्ह्यासाठी सुद्धा जायचं तर त्या ठिकाणी माझ्या घरचे कोणीतरी सोबत राहायचे. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये मी बाहेर एकटी कधीच जात नव्हते आणि त्यातून मला बाहेर पडण्याची संधी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेमुळे मिळाली. मी नेहमी म्हणते की मला 2 आई आहेत, एक जन्म देणारी आणि एक जग दाखवणारी. म्हणजे आमच्या संस्थेच्या प्रेमाताई यांनी मला पूर्ण जग दाखवलं आणि ज्या ज्या ठिकाणी मी गेले तर त्या ठिकाणी त्या होत्या. बऱ्याच म्हणजे 2007 पासून ते आत्तापर्यंत जवळपास 21 देशामध्ये जाण्याची संधी मिळाली. जेनिवा आहे, अमेरिका आहे, तुर्कस्तान, ब्राझील, मेक्सिको, जर्मनी, जपान. तर ह्या ठिकाणी बऱ्याच कॉन्फरन्समध्ये जाण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये क्लायमेट वीकमध्ये जाण्याची,
परत आत्ता मेक्सिकोमध्ये DRR डिझास्टर रिस्क रिडक्शनमध्ये आम्ही सहभागी होतो, नशीमताई आणि मी. तर ह्या ठिकाणी आपण केलेले जे काम आहे तर ते मांडण्याची संधी मिळाली. आणि माझा खरं तर मी सुरुवातीचं थोडा हे सांगते माझा अनुभव, कारण मी ज्यावेळेला संस्थेच्या नेटवर्कमध्ये आले आणि एका मीटिंगसाठी मी ऑफिसला गेले होते. आणि ऑफिसला गेल्यानंतर मला तिथं विकास सरांनी सांगितलं की आपल्याला अमरावतीला जायचं आहे. आणि मग मी अमरावतीला जायचं इतकी खुश झाले, कारण कधीच मला म्हणजे कधी अभ्यासामध्ये शिक्षण खूप कमी झालेलं, तर कधी वाचण्यात पण नव्हतं की अमरावती कुठे आहे. आणि मी घरी गेले आणि घरी माझी बहीण होती आणि त्या बहिणीला सांगितले की मी अमेरिकेला चालले. ती इतकं मोठ्यानं हसली की अमेरिका हे दुसऱ्या देशामध्ये आहे आणि अमरावती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर हा फरक मला कळत नव्हता, अमेरिकेतून अमरावती कळत नव्हता. तर ज्यावेळेला माझा एक खूप मोठा लेख आला होता 2010मध्ये, अमेरिकात अमरावती न कळणारी महिला अमेरिका, फॉरेन रिटर्न अमेरिकेला जाऊन आली म्हणून. तर हा जे आहे, तर मला ज्यावेळेला, कारण ह्या सगळ्या कामामध्ये संस्थेचा खूप मोठा सहभाग आहे. कारण संस्थेनं मला जर मार्गदर्शन केलं नसतं, हे केलं नसतं, तर मी आज हे घडले नसते. आणि माझ्यासारख्या अनेक महिला आहेत की तिथपर्यंत अशा आहेत, मी एकटीच नाही तर बऱ्याच महिला बाहेर देशामध्ये पण जाऊन आलेल्या आहेत. आणि हे नेहमी आम्ही वेगळ्या वेगळ्या महिलांना अशी संधी पण देतात. आणि माझ्यासाठी खूप तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपण केलेलं काम आपल्या मराठीतून दुसऱ्या देशात जाऊन रुजवणं ही सोपी गोष्ट नाहीये. या संस्थेच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे. आणि मला वाटतं अनेक महिलांना ज्यांना शिक्षण नाहीये त्यांनी सुद्धा कुठेही कमीपणा वाटून घेऊ नये, कारण आपल्यासारखी सखी देशोदेशी पर्यटन करून येऊ शकते, इतका मोठा पल्ला गाठू शकते, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता मला नसीमजी आपल्याकडे यायचं आहे. जो प्रश्न आपल्याला विश्रांतीजींनी विचारला होता की नेमकी अन्न सुरक्षा शेती म्हणजे नेमकं महिला काय करतात, असा त्यांचा प्रश्न होता. काय सांगाल याविषयी? जसे सखी अन्न सुरक्षा शेती सध्या जर आपण बघितले तर हे 1912ला जेव्हा मी सुरुवात केली होती ते फक्त 3 गावात सुरुवात केली होती. 3 गावात 30 महिला सुरुवात केली होती. पण आज सखी अन्न सुरक्षा शेती जवळपास 1000 पेक्षा जास्त गावामध्ये महिला करत आहेत. आणि 2 लाख महिला या शेतीचा प्रयोग करत आहे. आणि या प्रयोगामध्ये ते खाण्यापिण्याचे जे पिकं आहेत, ज्याला आपण जसे आपण तूर, उडद, मूग, भाजीपाला, फ्लॅक्स सीड्स, सगळे जे ऑइल सीड्स आहेत, सोबतच हे सर्व करत असताना त्यांनी ऑर्गॅनिक जसे गांडूळ खत तयार करतात, दशपर्णी अर्क तयार करतात, जीव अमृत तयार करतात. हे तर आम्ही म्हणजे हे ते स्वतः तयार करून विक्री करतात, सोबतच आपल्या शेतामध्ये वापरतात. आज जर बघितले तर हे 2 लाख महिलांच्या माध्यमाने जे 10 कंपन्या तयार झालेल्या आहेत. आता आमची एक महिला कंपनी ते स्वतः बायो फर्टिलायझरचं प्रोडक्शन युनिट सुद्धा तयार केलेले आहेत. तर हे प्रवास जे छोट्यापासून मोठा झालेला आहे आणि हे प्रवास करण्यासाठी आम्हाला जवळपास 12-13 वर्ष लागलेले आहेत. तर 12-13 वर्षानंतर आज आपला हा जे सखी अन्न सुरक्षा मॉडेल आहे, 2 लाख महिला प्रयत्न करतात. सोबतच ह्या मॉडेलच्या माध्यमाने संस्थेला इक्विटा इनिशिएटिव्ह अवॉर्ड, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अवॉर्ड, असे म्हणजे अनेक जागतिक अवॉर्ड्स बी मिळालेले आहेत. सोबत आपली जे भारतातली जी एक कार्यक्रम आहे जिला आपण म्हणतो आपत्तीतून विकासाकडे, जिला आपण प्रधानमंत्रीचं प्रायोरिटी एरियाज आहेत की दुष्काळी भागामध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे. तर तिचं उत्तर म्हणून आपली हे केस स्टडी सिलेक्ट झाली आहे की जे सखी अन्न सुरक्षा मॉडेल आहे ते फक्त अन्नासाठी काम नाही करत, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काम नाही करत, तर सोबतच पर्यावरणाला समतोल करण्यासाठी, पूरक होण्यासाठी जे उपाययोजना करायला पाहिजे ते प्रयत्न आपल्या महिलांच्या माध्यमातून. मला वाटतं आपल्या सगळ्या कार्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण एक फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला समीक्षाजी वर्ध्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. माझा गोदावरी ताईसाठी प्रश्न आहे की 26 वर्षात किती महिलांना आपण कुठे कुठे जाऊन प्रेरणा दिली? ओके,
नक्कीच आपण त्याच्याकडे वळूया. गोदावरीजी, काय सांगाल, एवढी वर्ष 26 वर्षाचा जवळजवळचा टप्पा, आपण कुठे कुठे जाऊन किती किती महिलांना प्रेरणास्थान ठरलेले आहेत, काय सांगाल? आणि मी यालाच जोडून एक प्रश्न विचारते की आज मागे वळून बघताना काय काय आठवतं, काय सांगाल? गेल्या 26 वर्षामध्ये फक्त धाराशिव जिल्हाच नाही तर मी आपले महाराष्ट्रातले जितके बी जिल्हे आहेत जिथं संस्थेचं काम आहे तर त्या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर जसं बिहार आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, तर ह्या जिथं संस्था काम करत होती तर त्या महिलांना त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन केलं. आणि आज त्या महिला प्रत्येक ठिकाणी माझी ओळख आहे की हां गोदावरी. आणि मला सगळं म्हणतात पण की जसं महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी आहे तसं हे प्रवाहामध्ये सगळीकडे आहे. आणि मी त्या ठिकाणी महिलांच्या सोबत आहे. आणि बिहारमध्ये पण गेलं तर आज गोदावरी दिदी म्हणूनच महिला ओळखतात. आणि महिलांना मार्गदर्शन करण्याचं काम, माहिती देण्याचं काम मी नेहमी करत आले. वा, खूप छान. नसीमजी, आपल्याकडे येते की आपला हा जो महिलांसाठीचा लढा आहे तो फक्त त्यांच्या हक्कांसाठी नाही की शेतकरी म्हणून सुद्धा तिला ओळख मिळावी म्हणून ही खरं तर एक चळवळ आहे, काय सांगाल याविषयी? जसे स्वयंशिक्षण प्रयोग ही एक चळवळ आहे, कारण की स्वतः महिलांनी स्वतःसाठी पुढाकार घ्यायचा आहे. आणि जर म्हणले तर 1993 नंतर जे 500 महिलांपासून सुरुवात झालेली ही चळवळ आज 6 लाख महिला या चळवळीमध्ये सहभागी आहेत. आणि या चळवळीचं फक्त महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी नाही तर एक पूर्ण सुरक्षित विकसित समाज तयार करण्यासाठीची ही चळवळ आहे असे मला वाटतं. आणि सोबतच ह्या महिलांसाठी किंवा पर्यावरणासाठी जे काही सेवा सुविधा लागतात तर जसे आपलं शासन आहे, इन्स्टिट्यूशन्स आहेत, प्रायव्हेट सेक्टर कंपनीज आहेत, हे सर्व मी एकत्र कसे एक महत्त्वाचे आणि जबाबदार स्टेक होल्डर म्हणून कसे रिस्पॉन्स करतील तिच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. बरं, खरं तर हा विषय खूप मोठा आहे, पण गोदावरीताई, अगदी जाता जाता काही सांगायचं असेल सगळ्या महिलांना तुमच्यासारख्या तर काय सांगाल? एक तर महिलांनी फक्त घर न सांभाळता स्वतःसाठी तर काम केलंच पाहिजे पण इतर लोकांसाठी पण काम करायला पाहिजे. आणि त्यांनी कसं आहे की स्वतःचं कुटुंब सुधारलं तरच बाहेर तिला वेळ देता येते. तर महिलांनी स्वतः करून दुसऱ्यांकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आणि फक्त मी एकटी आहे न म्हणता बाहेर आलं पाहिजे आणि इतर महिलांमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि तरच ती मग स्वतःचा आणि बाकीच्यांचा पण विचार करू शकते. तर महिलांनी घराबाहेर पडून नक्की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते पण नसीमजी, काय आपण काय जाता जाता संदेश द्याल, काय वाटतं? जसे मी सुरुवात केली होती माझ्या बोलण्यातून की स्वयंशिक्षण प्रयोगचा जे मुख्य उद्देश आहे महिला सक्षमीकरण, तर सक्षम महिला सक्षम समाज असे माझा विचार आहे. आणि प्रत्येक महिलांनी आय पासून वी व्हायला पाहिजे, म्हणजे मी पासून आम्ही. जेव्हा महिला आम्ही ह्या विषयावरती म्हणजे संघटित होऊन काम करतात त्यांची जे पॉवर आहे किंवा त्यांची जे ताकद आहे ती खूप खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरू शकतो. क्या बात आहे. मला वाटतं सखी फेडरेशनच्या सखी सह्याद्रीच्या सखींना जो काही आता त्यांनी संदेश दिलाय तो खूप लाख मोलाचा आहे, कारण या सखींच्या प्रेरणेतूनच अनेक सखी आपल्याला उभ्या राहताना दिसणार आहेत. आज आपण दोघी इथे आलात आणि इतकं छान मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आणि मला विशेष गोष्ट ही वाटते आपल्याबद्दल की जसा राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी आहे तसा आपणही आपत्तीतून महिलांना संघटित करून इथपर्यंतच्या प्रवाहात आणलंय. आपल्या कार्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आपण भेटूया सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आता मात्र निरोप घ्यायची वेळ झाली आहे. नमस्कार.